तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जा
ज्यांचा असे कार्यकर्त्यास विश्वास ज्यांचा जणू हेच सहकार चैतन्य लेणे असे रत्न कुंभार पुन्हा न होणे असे रत्न कुंभार पुन्हा न होणे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरं तर ज्यांनी प्रास्ताविका या शब्दाचा अर्थ शिकवला अशा शिक्षकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. अशा कार्यक्रमाला प्रस्तावनेची गरज नाही, परंतु कार्यक्रम पत्रिकेचा भाग म्हणून मी प्रस्तावनेसाठी व्यासपीठावर वैभव कोतेकर यांना आमंत्रित करते. सन्माननीय विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेले माझ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम आम्ही 3rd LLB आणि 5th NLCचे सर्व विद्यार्थी, विचारमंचावर उपस्थित आणि विचारमंचासमोर उपस्थित सर्वांचा आजच्या या विशेष दिनी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजचा हा दिवस आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा संदेश देऊन जातोय आणि तो संदेश म्हणजे शिक्षकांनी जे दिलेले योगदान असते ते योगदान आपल्याला कधी विसरता येणार नाही. शिक्षक हे आपल्या जीवनाचे आधारस्तंभ असतात. आपण सर्वजण जाणतोच की आजचा हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आणि आपला संबंध हा खूप जवळच आहे. कारण ज्या विद्यापीठामध्ये आपण शिकतो त्या विद्यापीठाची स्थापना ही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ज्या विद्यापीठामध्ये आपण शिकतो त्या विद्यापीठाचं उद्घाटन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते 1962 ला झालं होतं. आणि त्यावेळेला 34 कॉलेजेस होती आणि 14,000 विद्यार्थी त्यावेळेला शिवाजी विद्यापीठाच्या अंडर शिकत होते. आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया व सर्व विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आपले लाडके प्राचार्य माननीय डॉक्टर प्रवीण पाटील सर लिखित पुस्तकांचे अनावरण सोहळा. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी सदर पुस्तकांचे अनावरण करावे. पुस्तकांची नावे पुढील प्रमाणे: नॅशनल फूड सिक्युरिटी लॉ अँड पॉलिसी इन इंडिया, लिव्हिंग रिलेशनशिप लॉज इन इंडिया, लीगल प्रोटेक्शन अँड मॉरल फ्री डायरेक्शन्स, युनिफॉर्म सिव्हिल कोड, हू वुड गेन what needs to be taught in Center of Legal Education, academic and administrative challenges. पाटील सर आपले खूप खूप अभिनंदन व आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. यानंतर सविता रासना यांच्या सरकारसाठी हर्षदा कोरवेकर यांना मी यानंतर डॉक्टर मोहनराव शेख सर यांच्या सरकारसाठी मी अमोल अधिवार यांना यानंतर प्रोफेसर सुहास पत्ती सर यांच्या सत्कारासाठी रोहन डोंगे यानंतर डॉक्टर अस्मिता पाटील यांच्या सत्कारासाठी पूजा कोपेकर यानंतर डॉक्टर अतुल जाधव सर यांच्या सत्कारासाठी मी प्राजक्ता विजय यांना म्हणतो.
त्यानंतर सुचेता सुखीधर मॅडम, त्यानंतर डॉक्टर स्वाती गावडे मॅडम यांच्या सत्कारासाठी मी श्रीलेखा पाटील यांना आमंत्रित करते. त्यानंतर श्रीमती दीप्ती पाटील मॅम यांच्या सत्कारासाठी मी उपासना मोकळे यांना आमंत्रित करते. त्यानंतर श्रीमती ऐश्वर्या टाटे मॅम यांच्या सत्कारासाठी मी सानिका हवं यांना आमंत्रित करते. श्रीमती कीर्ती पवार मॅम यांच्या सत्कारासाठी शिवाजी सातपुते यांना आमंत्रित करते. मी सादिया मुल्ला मॅम यांच्या सत्कारासाठी हर्षवर्धन देसाई यांनी व्यासपीठ केलं. त्यानंतर श्वेता इंदारे मॅम यांच्या सत्कारासाठी तुषार नायकवडे. श्वेता इंदारे मॅम यांच्या सत्कारासाठी तुषार नायकवडे. त्यानंतर श्री संदीप चाटे सर यांच्या सत्कारासाठी स्नेहल चव्हाण यांना आमंत्रित करते. त्यानंतर कल्याणी पवार यांच्या सत्कारासाठी ओंकार शेडे यांना आमंत्रित करते. त्यानंतर श्री विक्रम हिगळे सरांच्या सत्कारासाठी मी सुप्रिया पाटील यांना आमंत्रित करते. स्नेहल चव्हाण. मान्य डॉक्टर सुचेता सुधीर मॅडमच्या सत्कारासाठी मी संकेत चौगुले यांना विनंती करते. नंतर डॉक्टर अस्मिता पाटील मॅम यांच्या सत्कारासाठी पूजा तळेकर यांना विनंती करते. नंतर मी फातिमा मुल्ला मॅम यांच्या सत्कारासाठी मी आदित्य आरेकर यांना विनंती करते. श्री शिवभूषण जाधव यांच्या सत्कारासाठी मी विशाल पाटील यांना विनंती करते. डॉक्टर आजी पनारकर सरांच्या सत्कारासाठी मी वैद्य यांना विनंती करते. त्यानंतर श्रीमती श्रुती यज्ञभाविक मॅडमच्या सत्कारासाठी मी श्रीकला ताटे यांना विनंती करते. श्री अनिरुद्ध फुले सर यांच्या सत्कारासाठी किरण पाटील यांना विनंती करते. त्यानंतर श्रीमती रेवती देवाकुमार मॅमच्या यानंतर तन्वी मिस्त्री मॅमच्या सत्कारासाठी प्रिया रटको यांना विनंती करते. डॉक्टर पूजा कोटिंगकर यांच्या सत्कारासाठी मी सानिया महमूद यांना विनंती करते. श्री बाबासाहेब लंगरे सरांच्या सत्कारासाठी मी सौरभ तातकर यांना विनंती करते. त्यानंतर प्रसाद कांबळे सरांच्या सत्कारासाठी मी आयुष जाधव यांना विनंती करते.
त्यानंतर श्री कैलाश पवार सरांच्या सत्कारासाठी मी साक्षी कालकुंजे यांना आमंत्रित करते. त्यानंतर श्री असित वाघवाळे सरांच्या सत्कारासाठी मी रोहन गाडगे यांना विनंती करते. त्यानंतर श्री कुलदीप मुकोटे सरांच्या सत्कारासाठी मी प्रसाद वासुदेव यांना विनंती करते. श्री शेखर जोशी सरांच्या सत्कारासाठी मी वैभव वेलंकर. त्यानंतर नितीन कुंभार सरांच्या त्यानंतर श्रीमती मेघा डॉक्टर मॅडमच्या सत्कारासाठी मी गौरी गाडे यांना विनंती करते. त्यानंतर श्री संग्राम कांबळे सरांच्या सत्कारासाठी मी किरण पंपाळ. त्यानंतर अश्विन श्रावस्ती सरांच्या सत्कारासाठी मी दृष्टी पटेल यांना विनंती करते. त्यानंतर आपले सुनील निकम मामा यांच्या सत्कारासाठी भाऊसाहेब खिडके यांना विनंती करते. हरळे मामा यांच्या सत्कारासाठी मी वेदिका भटकर यांना विनंती करते. त्यानंतर राहुल मामा यांच्या सत्कारासाठी शैलेश मोदी यांनी मंचावर येते. ओंकार दादा यांच्या सत्कारासाठी विक्रांत कोपरे यांना विनंती करते. त्यानंतर गणेश कलांच्या सत्कारासाठी मी ओंकार जाधव यांना विनंती करते. उष्णकला यांच्या सत्कारासाठी अमोल देशमुख यांना विनंती करते. यानंतर कृष्णात मामा यांच्या सत्कारासाठी वैष्णवी स्वामी यांना विनंती करते. त्यानंतर आदित्य वारंगीकर यांच्या सत्कारासाठी हर्षवर्धन यादव. योगेश दादा यांच्या सत्कारासाठी मी श्रावणी कदम यांना विनंती करते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं सत्कार दिली दादा यांच्या सत्कारासाठी वेदिका भोसले यांना मी विनंती करते. आणि तिथं पुढे सर खूप उपस्थित आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी किरण पाटील यांना विनंती करते की मंचावर यावं. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी कुमारी देवयानी दीपक पाटील, प्री लॉ सेकंड इयरची विद्यार्थिनी. आज 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. त्यांच्या स्मरणार्थ आपण आज शिक्षक दिन साजरा करत आहोत. तर सर्वप्रथम मला लाभलेल्या माझ्या सर्व गुरूंना माझे वंदन. कारण संत तुकाराम म्हणतात, आधी गुरुसे वंदावे मग साधन साधावे. गुरु म्हणजे माया बाप, नाम घेता हरतील पाप. जसं आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या गणरायांना वंदन करतो, तसंच प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरूंना हे वंदन केलेच पाहिजे. कारण आज आपण ज्या ठिकाणी आहोत ते फक्त आपल्या गुरूंमुळे. लहानपणी जेव्हा आपण पहिल्यांदा शाळेत गेलो तेव्हा आपण मातीचा जणू एक गोळा होतो, पण त्याच गोळ्याला आज ज्ञानरूपी सुबकता प्राप्त होत आहे, ते फक्त आपल्या गुरूंमुळे.
आयुष्यात जर काही मोठे करायचे असेल तर वळणांवरून वाट दाखवायला मार्गदर्शक आणि गुरु हा हवाच. आपल्या आयुष्यातील अज्ञानाचे धुके बाजूला सारून ज्ञानाचा प्रकाश घेऊन येण्याचं काम गुरु करतात. तर 5 सप्टेंबरलाच का शिक्षक दिन साजरा करावा याचे उत्तर म्हणजे एका विद्यार्थ्याने सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विचारले की तुमच्या वाढदिवसादिवशी आम्ही तुम्हाला काय भेटवस्तू देऊ. तेव्हा त्याने एक सुंदर उत्तर दिले की माझा वाढदिवस भेटवस्तू देऊन साजरा करण्यापेक्षा आयुष्यात लाभलेल्या गुरूंप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन म्हणून साजरा करावा. त्यासाठी त्यांच्या निधनानंतर आपण त्यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिन साजरा करतो. आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्व शिक्षक, आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल पाटील सर, त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थिनी, सर्वप्रथम मी सर्वांना आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते व माझ्या मनोगताला सुरुवात करते. खरं तर सुरुवातीला मी अण्णांच्या 4 ओळी गायल्या. कदाचित मला असं वाटते की जे अण्णांच्या सहवासात असतील किंवा मॅनेजमेंटमध्ये जी लोक पहिल्यापासून आहेत त्या सगळ्यांना अण्णांचं महत्त्व माहिती आहे. आणि आता जे होऊ घातलेले जे विद्यार्थी आता येत आहेत, LLM फर्स्ट इयरचे असतील किंवा LLB फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतील, तर यांना सगळ्यांना इतिहास आपल्या शिक्षण संस्थेचा किंवा शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ कोणी रोवली, कशा पद्धतीनं रोवली, अशी लोक कशा पद्धतीनं मोठी झाली आणि आज त्यांचं का नाव आपण घेतो आणि त्यांच्या आठवणीनं आपण सुरुवात का करतो कार्यक्रमाची, तर त्या ओळीतून आहे. आणि खरं तर सर ह्या ओळी मगदूम सर आता असते तर त्यांना जास्त त्या अभिप्रेत आहेत. कारण दुधगावकर सर नावाचे एक सर होते रत्नदीप हायस्कूलमध्ये. म्हणजे सरांना माहीत असेल की रत्नदीप हायस्कूल हे पंचगंगा सहकारी साखर कारखाना या प्रांगणात रत्नदीप हायस्कूलमध्ये मी स्वतः बालवाडीपासून ते 10वी पर्यंत माझं शिक्षण तिथं झालं. एक सामान्य शिक्षक राष्ट्रपती होऊ शकतो आणि प्रत्येक शिक्षक कित्येक राष्ट्रपती घडवू शकतो याची प्रचिती सगळ्या जगाला करून देणाऱ्या सर्वपल्ली राधाकृष्णन, त्यांच्यासोबतच अजून एक फोटोपोजन आपण केलेलं आहे. डॉक्टर देशभक्त रत्नापन्ना कुंभार, ज्यांच्यामुळे आज मी इथे उभा आहे आणि आज आपण इथे बसलेला आहात. दोघांचीही कामगिरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड आहे. एक नॅशनल लेवलला करत असतील तर एक लोकल लेवलला आहे, रिजनल लेवलला आहे. जे रिजनल लेवलला आहेत त्यांचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे लीगल एज्युकेशनला तो इमेन्स आहे. कारण वैभवनी ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला सांगितलेले की त्या 32 कॉलेजमध्ये लॉ कॉलेज हा फक्त शहाजी लॉ कॉलेजचा एक होता. वैभवनं असंही सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन लॉ शिकवण्यासाठी प्रचंड कॉम्पिटिशन होता आणि फक्त एकाच विद्यार्थ्याचं नाव निघालं. ज्यांचं नाव आलं नाही त्यांना निराश होण्याचं काहीच कारण नाही, कारण त्यामध्ये मी देखील आहे. कारण शेख सरांनी ज्या वेळेला टाइम टेबल बनवत असताना त्यांनी ते पिक केलं, कॉन्स्टिट्यूशन काही माझ्याकडं आलेलं नाही आहे, त्यामुळे निराश होण्यासारखं काहीच नाही. तर वेळेचं भान घेऊन एक 5 मिनिटं प्रत्येक शिक्षक ज्या वेळेला वर्गात जातो तो शिकवण्यासाठी जातो. प्रत्येक विद्यार्थी जो वर्गात येतो तो शिकण्यासाठीच येतो याची गॅरंटी नाही, परंतु शिक्षक मात्र वर्गात शिकवण्यासाठी जात असतो. सरांनी बोर्डवरती काहीतरी लिहिलं, त्याचं एक्सप्लेनेशन दिला आणि विद्यार्थ्यांनी ते नोट डाऊन करून घेतलं. फक्त हाच एक पैलू नाही आहे शिक्षणाचा. शिक्षक हा प्रत्यक्षरित्या शिकवतो, अप्रत्यक्षरित्याही शिकवत असतो. टीचर नॉट ओनली टीचेस बाय हिज वर्ड्स, ही टीचेस इवन बाय हिज कॉन्डक्ट. तर कधी कधी टीचर एक्स्ट्रीम लेवलला जाऊन कसं शिकवू शकतात याचं एक ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला सांगतो.
मी ज्या वेळेला LLB ला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेला होता आणि असंच इंडक्शन प्रोग्राम चाललेला, त्यावेळेला प्रोफेसर BB कोटिनो म्हणून जे नंतर चान्सलर झाले लॉ युनिव्हर्सिटीचे, म्हणजे त्यांची एक वैयक्तिक स्टोरी आहे, इन्स्पायरिंग आहे, सगळ्यांना ह्यातून काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे, म्हणून मी आज तुमच्या समोर नरेट करतो. BB कोटिनो ज्या वेळेला नवीन प्राध्यापक म्हणून लागले, विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे की प्राध्यापक जर नवीन असतील तर एक कॉम्प्लेक्स असतो, मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय की नाही, विद्यार्थी मला अडॉप्ट करतात की नाही, विद्यार्थ्यांचा आणि माझा फ्रिक्वेन्सी लेवल मॅच होतो की नाही. कधी कधी असं होतं आणि बहुतांशी बऱ्याच वेळा असं होतं की जर प्राध्यापक नवीन असेल तर मुलं ओव्हर पॉवर करतात प्राध्यापकांना, आणि मग एखाद्या प्राध्यापकाला एखादा विद्यार्थी किंवा एखाद्या विद्यार्थिनीचं कॉम्प्लेक्स होऊ शकतो. एक्झॅक्टली सेम गोष्ट घडली BB कोटिनोच्या बाबतीत. ते नवीन प्राध्यापक होते, वर्गात गेल्यानंतर 2 दिवस ते शिकवत होते, त्यांचा एक रिदम होता, प्रत्येकाचा एक रिदम असतो, आणि त्या रिदम मध्ये ते शिकवत असताना त्यांच्या नजरेत असं आलं की शालिनी म्हणून, तिचं नाव आहे मला अजून आठवतं, शालिनी म्हणून एक मुलगी जे शेवटच्या बेंचवरती बसायची, ती अत्यंत फोर्सफुल होती. सरांचा रिदम ती कधीही लावून देणार नाही, आणि सर जरा डिस्कम्फर्ट झोन मध्ये गेल्यानंतर, आता प्राध्यापकांना हे दैवी देणगी आहे की चेहरा बघितल्यानंतर आम्हाला कळतं की काय चाललेलं आहे किंवा काय झालं असेल, मग ते विद्यार्थी असू दे किंवा प्राध्यापक असू. मग ते स्टाफ रूम मध्ये बसल्यानंतर त्यांचा जो कोलिग होता तो विचारला, सर यू लुक डिस्टर्ब. हो सर, जरा मी डिस्टर्ब आहे, हे काय मी जाणून घेऊ शकतो का? सर ऑल इज वेल, फक्त एका क्लासमध्ये एक मुलगी आहे आणि ते मला डिस्कम्फर्ट झोन मध्ये घालवते. मी तिच्याकडे बघितल्यानंतर तिचा जो वागणूक आहे, हावभाव आहे, मला पुढचं काय शिकवताच येत नाही आणि मी पूर्णपणे कोलॅप्स होतो, आणि कसंही करून मला तो वर्ग बदलून द्या. हे प्राचार्यांच्याकडे विनंती केली. प्राचार्य म्हटले, टाइम टेबल अलाव करत नाही, तुला ऍडजस्ट करावं लागेल. I don't know how you manage that girl, but you must manage. Then he started, finding the tricks as to how to avoid himself from that lady. मग सगळ्यात बेस्ट पर्याय त्यांना काय भेटला 2-3 दिवसात, तर लागूनचा जो कॉलेज होता त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा होती, आणि हे वक्तृत्व स्पर्धा कुणाकडे जायचं तर ह्या मुलगीकडे जायचं, शालिनीकडे, जेणेकरून ही वक्तृत्व स्पर्धा तयारी करण्यामध्ये वेळ घालवेल, आणि तिला सांगायचंही की तू क्लासमध्ये आली नाहीस तरी चालेल, तू लायब्ररीत जाऊन बस, वक्तृत्व स्पर्धेची तयारी कर. तिला कदाचित क्लास नकोही असावा, हे नंतर कळेल, पाहिजे होते की नंतर नाही म्हणून. ती म्हटली ठीक आहे, मी वक्तृत्व स्पर्धेची तयारी करते. एक 8 दिवस वक्तृत्व स्पर्धेसाठी ती लायब्ररीमध्ये तयारी केली. सरांचा रिदम कंटिन्युअस चालू झाला, सरांचा कम्फर्ट झोनही वाढत गेला, आणि ती 8 दिवसानंतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये गेली. पहिलं बक्षीस मिळालं. दुसऱ्या दिवशी परत वर्गात सरांचा परत रिदम चुकला. कम्फर्ट लेवल जरी वाढला असेल तरी रिदम चुकला. सर म्हटले आता ह्याला काय करायचं. तर एक 4-5 दिवसानंतर, त्या काळी मुटकोट कॉम्पिटिशन खूप कमी असायचे, आणि त्या काळी योगायोगाने इंटर कॉलेज मुटकोट कॉम्पिटिशनचा ब्राउशर आला. सर म्हटले दिस इज द बेस्ट पॉसिबिलिटी. शालिनीला बोलवलं. शालिनी म्हटली, सर मला वाटत नाही मी मुटकोट करेन म्हणून. नाही, तुझ्या इतका कॉम्पिटंट मुटकोटसाठी अख्ख्या कॉलेजमध्ये हुडकूनही भेटणार नाही, आणि तुला काय करायचं आहे, मुटकोट कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचं. आता जे मोटर्स आहेत त्यांना माहित आहे, एकदा का मुटकोट कॉम्पिटिशन हातात घेतला तर 1.5 महिने सुट्टी नाही. सर म्हटले, जे काही पुस्तकं लागतील माझ्या नावानं घेतो. प्राचार्यांच्याकडनं काय विनंती करायचं आहे, काय परमिशन्स काढायचे आहेत
मी काढून देतो, तू मुडकोटला जायला पाहिजे. ठीक आहे म्हटलं सर, आता एवढं तुम्ही कॉन्फिडन्सली सांगताय की माझ्याकडे काहीतरी एक स्पार्क आहे, तर कदाचित जे मला दिसलं नाही ते तुम्हाला दिसलेलं आहे, ठीक आहे मी मुडकोटमध्ये पार्टिसिपेट करते. सर म्हटले दिस इज अ ग्रेटेस्ट रिलीफ, कारण ही मुलगी वर्गात 1.5 महिने नसणार. थोडंफार असं तसं करून अजून 1 महिनाभर गेला तर पूर्ण सेमिस्टर संपतो आणि पुढच्या सेमिस्टरला यांच्या क्लासला मला सर घेणारच नाही. अँड सी विल एक्सेल इन हर लाईफ, आय विल एक्सेल इन माय टीचिंग. 1.5 महिन्याच्या तयारीमध्ये ते इंटर कॉलेज डेट कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतली आणि तिनं फर्स्ट प्राइज काढली. ती परत वर्गात आली, तोपर्यंत इंटरनल्स वगैरे चालू झालेले होते आणि योगायोगाने तो सेमिस्टर क्लोज झाला. सर म्हटले मी ऐकू शकतो. टाइम टेबल असा बनला पुढच्या सेमिस्टरचा की योगायोगानं त्या वर्गामध्ये सरांना 2 तास आले, एक यायच्या जागी 2 तास आले. प्राचार्याने त्यांनी विनंती केली, मी सर तुमचा वैयक्तिक काय माझ्यावरती राग असेल तर मी राजीनामा देतो, पण हे तुम्ही काय करावं लागेल. सर म्हटलं आय एम हेल्पलेस, एक ऍडमिशन कमिटी आहे आणि तुमचे जे चूजन सब्जेक्ट्स आहेत ते योगायोगानं तुमचा जो स्लॉट आहे त्याच वर्गात फ्री असल्यामुळे तुम्हाला 2 तास जावं लागतं. ठीक आहे म्हटले, जातो, काय हरकत नाही. वर्गात गेले, 15 दिवस चालू झाला, तोपर्यंत सरांचाही कॉन्फिडन्स वाढलेला. एक सेमिस्टर शिकवल्यानंतर प्राध्यापकांचा कॉन्फिडन्स इंडेक्स जो असतो तो बरोबर अप्रोप्रिएट लेवलला गेलेला असतो. सर म्हटले ठीक आहे, आता बऱ्यापैकी मी कम्फर्ट झोन मध्ये आहे, परंतु स्टील आय फाइंड दॅट लेडी टू बी अ न्यूझन्स इन माय क्लासरूम. मग आता काय, परत एक मुडकोट कॉम्पिटिशनचा ब्राउशर आला आणि ह्या वेळेला मुडकोट ब्राउशर जो होता तो स्टेट लेवलचा मुडकोट ब्राउशर. सर म्हटले स्टेट लेवलचं मुडकोट आहे, हे ऑर्डिनरी मुडकोट नाही आहे, तुला 3 महिने लायब्ररीत बसावं लागेल आणि मी तुला रोज हेल्प करणार. ती म्हटले ठीक आहे सर, 3 महिने लायब्ररीत बसते, मला काही प्रॉब्लेम नाही. 3 महिने ती लायब्ररीत बसली, सरांचा कम्फर्ट झोन वाढत गेला ऑफकोर्स, आणि स्टेट लेवल कॉम्पिटिशन मध्ये ती शालिनी परत फर्स्ट आली. तोपर्यंत फर्स्ट इयर संपलेला. सेकंड इयर ऍडमिशन झाले. सर अजून कम्फर्ट झोन मध्ये होते, कारण तिला त्यांचा कधी फेस ऑफ झाला नाही. परत सरांना एक विषय आला. सरांचा कम्फर्ट झोन इतका वाढलेला की आता ही माझ्या क्लासमध्ये जरी येऊन बसते तरी मला फरक पडत नाही, कारण नाव आय हॅव कॅपॅसिटी टू ओव्हर पॉवर हर, अँड इंडीड ही ओव्हर पॉवर हर. परंतु सरांना वाटलं की मी हिला अवॉइड करत असताना हिच्यामधला जो स्पार्क आहे, जो मी इनडायरेक्टली बाहेर काढला, हे स्पार्क कंटिन्युअस ठेवावं लागेल. आणि सर त्या मुलगीला फर्स्ट इयरला अवॉइडन्स म्हणून मुडकोटचे प्रॉब्लेम्स देत होते, बाय चॉईस म्हणून मुडकोटचे प्रॉब्लेम्स देऊ लागले की नाही मुडकोट करायचं, शालिनीनंच मुडकोट करायचं. आणि ती ऑल इंडिया मुडकोट कॉम्पिटिशन मध्ये 3rd सेमिस्टरला असताना पार्टिसिपेट केली. व्ही कुटिनो सरांनी म्हटलं की मी आजपर्यंत तुला सांगत होतो की मी तुला हेल्प करणार, माझ्या मनात कधी नव्हतं, एखादा 2दा मी लायब्ररीत चक्कर मारून गेलो असता फक्त तुझा कम्फर्ट झोन वाढवावा म्हणून, पण तो आय नेव्हर गाइडेड यू बाय हार्ट, बट नाव आय फील दॅट यू शुड बी प्रॉपरली गाइडेड बिकॉज यू आर अ मिसाइल. Every student is a possibility. All teachers must know. Every student is a possibility. Possibility of infinite. What he or she can turn into, nobody knows. What trigger he or she requires, even that is also unknown. Few are triggered immediately. Few are triggered after, time. There is a saying in English, every metal melts. The difference is in degree. Some metals melt at 100 degrees, some metal melts at 1000 degrees. Every metal melts. The difference is in degree. Interestingly, you do not know at what degree you can melt.
probably a teacher must be knowing that this is the student who will melt at this point of time. 1.5 वर्षापूर्वी जी विद्यार्थी मला वर्गात नको होती ती विद्यार्थी 1.5 वर्षामध्ये कॉलेजमधली मोस्ट फेवरेट विद्यार्थी बनलेली आहे. आणि मुटकोटच्या नावाखाली कॉलेजचा जो इंटरनॅशनल नॅशनल लेवलला रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे ती करते आहे. अँड माइंड यू स्टुडंट्स, सी वन ऑल इंडिया कॉम्पिटिशन ॲज अ फर्स्ट लेवल. When she entered into the final year, आणि भारतातला तो एकमेव माझ्या ऐकतरीमध्ये एक इंटरनॅशनल मुटकोट होतो. म्हणजे जोसेफ की जॅकब असं काहीतरी एक इंटरनॅशनल मुटकोट आहे. नाही, USA मध्ये होतो. USA मध्ये एक मुटकोट होतो ज्यामध्ये देश रिप्रेझेंटेटिव्ह विद्यार्थी असतात, नेशनला रिप्रेझेंट करतात. सर म्हटले तुला आता इंटरनॅशनल मोटर व्हायचा. आणि तिथून पुढे जवळजवळ 7-8 महिने मोटर राहिली बाजूला. मोटर सोबत प्राचार्य बसलेले आहेत, प्राध्यापक बसलेले आहेत, मेल फिमेल टीचर्स बसलेले आहेत. दिवस नाही आहे, रात्र नाही आहे, 8 वाजता 9 वाजता सगळी तयारी करावी लागते. तशाच आपण इंटरनॅशनल मुटकोट मध्ये धडकणार आहोत. इंटरनॅशनल मुटकोट मध्येही ती धडकली. ऑफकोर्स शी डिड नॉट वन, did not win. She stood as a runner-up. परंतु पहिल्या सेमिस्टरमध्ये खोडसळ विद्यार्थी म्हणून जिची ओळख होती ती फायनल इयर मधून बाहेर पडत असताना शी वॉज द मोस्ट फेवरेट स्टुडंट ऑफ एव्हरीवन, इन्क्लुडिंग द ब्रिक अँड मॉर्टर. नंतर असं झालं की ज्या वेळेला US मध्ये गेली रनरअप म्हणून घोषित झाली त्यावेळेला इंटरनॅशनल मोटर्स जे होते त्यांच्यामध्ये ओळख झाली. आणि इंटरेस्टिंगली सी इज नाव मॅरिड टू दी फेलो ऑफ US अँड सी इज प्रोबेबली द हायेस्ट अर्नर अमंग द टॉप 10 लॉयर्स इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. सुरुवात कुठून झालेली? वर्गातून झाली. म्हणजे सर डायरेक्टली शिकवतात, पॉझिटिव्हली शिकवतात. पॉझिटिव्हली शिकवणं म्हणजे शिकवणं हा असं नाही आहे. इट कुड बी अन इनडायरेक्ट वे ऑफ लर्निंग. यू लर्न फ्रॉम हिज कॉन्डक्ट, यू लर्न फ्रॉम हिज लँग्वेज, यू लर्न फ्रॉम हिज रेडिशन, अँड दिस इज अ 2-वे लर्निंग. असं नाही आहे की फक्त विद्यार्थीच प्राध्यापकांकडनं शिकतात. इनफॅक्ट माझं तर असं म्हणणं आहे की प्राध्यापक विद्यार्थ्यांकडनं जास्त शिकतात. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉक्टर परुळपट्टी सरांचे मनपूर्वक आभार मानते. कारण त्यांनी या कार्यक्रमासाठी परवानगी दिली, म्हणूनच हा कार्यक्रम आज इतक्या सुंदररित्या पार पडला. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या मौल्यवान वेळातून वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली. तसेच मी सर्व शिक्षकांचे देखील मनपूर्वक आभार मानते, ज्यांनी आमच्या शिक्षणाच्या प्रवासात आपले मोलाचे मार्गदर्शन आणि शिस्तीचे धडे दिले. शिक्षकांचे योगदान हे विद्यार्थ्यांच्या जीवनात एक अमूल्य देणगी आहे आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज आम्ही येथे उभे आहोत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज आपल्या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंड चालू असून देखील सर्व शिक्षक येथे त्यांचा वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभारी आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम नीटरित्या पार पाडणे अशक्य होते. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या LLB 3rd आणि 5th LLBच्या सर्व विद्यार्थ्यांचे देखील मनपूर्वक आभार. आणि या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे देखील मनपूर्वक आभार. तुमच्या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी आजचा हा कार्यक्रम अविस्मरणीय आणि यशस्वी अनुभव बनला आहे. शेवटी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.